जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टलवर फेज 2 टप्पा 2 संदर्भात ज्या जाहिरातीची प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी 15 तारखेपर्यंत होती आणि जो काही टॅब आहे तर तो टॅब सध्या बघा बंद झालेला आहे। आता जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया म्हणजे जे काही प्रेफरन्स असेल जाहिरात प्रसिद्धी संदर्भात तर ते आता लवकरात लवकर बघा आपल्याला पुढील जे काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये सध्या पाहायला इथं मिळू शकतात। तर आतापर्यंत ज्या काही जाहिरात सध्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये बघा विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारच्या जाहिराती आहे। तर आज आपण महत्त्वाच्या 4 ते 5 जाहिराती सध्या बघा या ठिकाणी विना मुलाखतच्या जाहिराती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी एक अंदाज येईल की जी काही पदं असेल तर ती पदं नेमकी कोणत्या कॅटेगरीची आणि कोणत्या विषयाची कोणत्या गटाची येत आहेत। तर त्या अनुषंगाने महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बघा या ठिकाणी तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या जे काही महत्त्वाचे अपडेट असेल तर ते वेळोवेळी आपण देत जाऊ। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते की पवित्र पोर्टल जाहिरात टप्पा 2 संदर्भात ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या जी काही नगर परिषद आहे तलेगाव नगर परिषद, तर नगर परिषदची प्रायमरीची विदाउट इंटरव्ह्यूची ही जाहिरात सध्या बघा प्रकाशित झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यू म्हणजेच ह्या ठिकाणी विना मुलाखतची जाहिरात असणार आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे काही आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील जर बघितला आपण तर अनुसूचित जातीला ह्या ठिकाणी एक पद सध्या बघा ह्या जाहिरातीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर पुढील जे काही पदं असेल तर ती पदं म्हणजे ह्या ठिकाणी अनुसूचित जमाती असेल किंवा विजा असेल, भजब असेल, भजक असेल, भजड असेल तर ह्यांना बघा कोणत्याही प्रकारचं इथं पद आलेलं नाही। त्यानंतर पुढचं जे पद असेल तर ते इमाव संदर्भात एक वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे। त्यानंतर पुढील जर वेकेन्सी आपण बघितली तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते की EWS संदर्भात एक वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे। त्यानंतर SCBC संदर्भात एक वेकेन्सी इथं आलेली आहे। म्हणजे इथं जर वेकेन्सी आपण बघितल्या तर 4 वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी ही जी नगर परिषद आहे तर ह्या नगर परिषदमध्ये विदाउट इंटरव्ह्यूची सध्या बघा जाहिरात इथं प्रसिद्ध झाली आहे। तर त्याच्यामध्ये टोटल ह्या ठिकाणी 4 वेकेन्सी सध्या असणार आहे आणि ह्या ज्या 4 वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी 1 ते 5 जो काही गट आहे प्राथमिक गट मराठी माध्यम संदर्भात तर त्या संदर्भात या ठिकाणी एकूण 4 वेकेन्सी सध्या बघा असणार आहे। म्हणजे 1ली ते 5वी संदर्भात इथं वेकेन्सी सध्या ह्या नगर परिषदमध्ये आलेली आहे। तर ही एक महत्त्वाची जाहिरात होती। त्यानंतर पुढील जाहिरात आपण बघूया। तर पुढील जाहिरात जी आहे तर ह्या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती जाहिरात टप्पा 2 संदर्भात ही जाहिरात सध्या ह्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर ही जी जाहिरात असणार आहे तर ही सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात असणार आहे, बरोबर। तर ह्याच्यामध्ये जे संस्था आहे तर ह्या ठिकाणी संस्थेचं नाव आपल्याला दिसतंय स्क्रीनवर। संस्थेचं नाव आहे या ठिकाणी श्री परमहंस पब्लिक पुंडलिक बाबा एज्युकेशन सोसायटी अशा पद्धतीने या ठिकाणी नाव सध्या बघा सेकंडरी आणि हायर सेकंडरीची वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे। तर ही वेकेन्सी सध्या बघा विथ इंटरव्ह्यूची असणार आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही पदं आहे तर ती अनुदानित असणार आहे, 100% अनुदानित। त्याच्यामध्ये 6 ते 8साठी मॅथमॅटिक्स अँड सायन्स संदर्भात एक पद आहे। त्यानंतर मराठी विषयासंदर्भात 6 ते 8साठी पुन्हा एक पद आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी जी लँग्वेज आहे मराठी संदर्भात 9 ते 10 संदर्भात तर त्या ठिकाणी एक पद आहे। म्हणजे मराठीचे इथं 6 ते 8ला देखील आहे आणि 9 ते 10ला देखील वेकेन्सी आलेली आहे। त्यानंतर पुढचं पद आहे मॅथमॅटिक्स संदर्भात, त्याच्यामध्ये 9 ते 10चं पद आहे, एक पद आहे। त्यानंतर 9 ते 10ला परत इथं इंग्रजी भाषेसंदर्भात वेकेन्सी आहे। त्यानंतर 11वी-12वी संदर्भात इथं जे काही इंग्रजी ह्या विषयाची सध्या बघा वेकेन्सी एक वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर हायर सेकंडरी संदर्भात अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राची इथं एक वेकेन्सी सध्या बघा इथं आलेली आहे। जवळपास 7 वेकेन्सीची ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या इथं प्रकाशित झालेली आहे। तर ही जाहिरात सध्या बघा विथ इंटरव्ह्यूची या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुढील जाहिरात आपण बघूया। तर ह्या ठिकाणी जी पुढील जाहिरात आहे तर ती मुख्य अधिकारी कार्यालय नगर परिषद गोंदिया संदर्भात जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे टप्पा 2 संदर्भात आणि ही जाहिरात सध्या विदाउट इंटरव्ह्यूची असणार आहे। म्हणजे इथं कोणत्याही पद्धतीचा मुलाखत सध्या होणार नाही। म्हणजे विना मुलाखतची जाहिरात सध्या इथं या ठिकाणी गोंदिया संदर्भात इथं प्रसिद्ध झालेले आहे नगर परिषद गोंदिया। तर ह्याच्यामध्ये 2च पदांची जाहिरात आहे। ह्याच्यात बघा अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि विजासाठी एक पद अशा पद्धतीने 2 पदांची जाहिरात सध्या इथं प्रसिद्ध झालेली आहे। तर ही जी जाहिरात असणार आहे तर ही सध्या प्राथमिकची पदं असणार आहे 2 पदांची। इथं देखील विना मुलाखतची सध्या इथं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पुढील जाहिरात आपण बघूया। तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ही जाहिरात जी आहे तर ही पवित्र पोर्टलवर
प्रकाशित झालेली आहे। तर ही सध्या बघा नगर परिषद जी आहे नरखेड संदर्भात सेकंडरी आणि हायर सेकंडरीची जाहिरात विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे। म्हणजे इथं देखील कोणत्याही प्रकारची इंटरव्ह्यू सध्या बघा नसणार आहे। आता ह्याच्यामध्ये आरक्षण हे पदाचा रिक्त तपशील जर बघितला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात जे काही पदं असणार आहे तर ते पदं म्हणजे इथं अनुसूचित जाती, त्यानंतर जमाती, त्यानंतर विजा भजब भजक, त्यानंतर भजड ह्या जे काही सध्या बघा प्रवर्ग आहे ह्यांना कोणत्याही प्रकारची वेकेन्सी सध्या इथं आलेली नाही। तर वेकेन्सी कोणाला आहे तर इमावला एक वेकेन्सी आली आहे। त्यानंतर पुढचं आहे EWSला या ठिकाणी एक वेकेन्सी आहे। त्यानंतर ACBC संदर्भात एक वेकेन्सी आहे आणि ओपन संदर्भात एक वेकेन्सी, अशा इथे जे काही वेकेन्सी आहे तर ह्या सध्या बघा 4 ते 5 वेकेन्सी आपल्याला ह्या नगर परिषदमध्ये सध्या बघा पाहायला इथे मिळते। तर ही संपूर्ण जी काही वेकेन्सी असणार आहे तर त्याच्यामध्ये 9 ते 10ची ह्या ठिकाणी बघा वेकेन्सी असणार आहे। आणि ही जी जाहिरात आहे तर ही सध्या बघा विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे। 9 ते 10साठी इथं महत्त्वाची बघा संधी अवेलेबल सध्या 4 वेकेन्सीची झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये विषय जर बघितला आपण तर एक म्हणजे मराठी विषय आहे 9 ते 10 संदर्भात 2 ह्या ठिकाणी वेकेन्सी पाहायला मिळत आहे। त्यानंतर गणित असेल आणि ह्या ठिकाणी गणित आणि विज्ञान अशा एक वेकेन्सी सध्या इथं आहे। म्हणजे ह्या टोटल 4 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला 9 ते 10 मराठी माध्यमासंदर्भात इथं पाहायला या ठिकाणी ह्या नगर परिषदचे इथं मिळत आहे। तर सध्या ह्या 4 वेकेन्सी सध्या या ठिकाणी आलेल्या आहे। त्यानंतर पुढील जर आपण जाहिरात बघितली तर ह्या ठिकाणी जे काही नगर परिषद राहुरी संदर्भात देखील जाहिरात इथं प्रकाशित झाली। तर थोडंसं या ठिकाणी बघा स्क्रीन ह्या ठिकाणी जी काही स्क्रीन आहे तर तुम्हाला इथं थोडंसं दिसत नसेल तर इथं बघा ही विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात असणार आहे आणि ही जी आहे तर ही राहुरीची असणार आहे। नगरपालिका नाहुरी संदर्भात जाहिरात आहे। तर ह्याच्यामध्ये जर पदं जर बघितली आपण तर पदं इथं तुम्ही बघू शकतात। अनुसूचित या ठिकाणी SC संदर्भात 2 वेकेन्सी आहे, ST संदर्भात इथं 2 वेकेन्सी। त्यानंतर पुढची वेकेन्सी जर बघितली तर विजा ह्या ठिकाणी संदर्भात वेकेन्सी आहे। त्यानंतर अशा टोटल इथं बघा 4 ते 5 वेकेन्सी सध्या इथं आलेल्या आहे। तर हे जरासं भुरसट ह्या ठिकाणी बघा दिसत असल्यामुळे थोडीशी क्लिअरिटी इथं बघा आपल्याला कळत नाही, परंतु जी काही वेकेन्सी आहे तर ती 3 ते 4 पदाची इथं वेकेन्सी सध्या बघा आलेली आहे। तर ह्या नगरपालिकेची वेकेन्सी असणार आहे, ही देखील महत्त्वाची वेकेन्सी सध्या इथं आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही पदं असणार आहे तर ती पदं म्हणजे 1 ते 5ची 2 पदं आहे बरोबर। म्हणजे प्राथमिक संदर्भात इथं 2 पदं आहे इथं दिसत आहे बरोबर। त्यानंतर या ठिकाणी 6 ते 8 संदर्भात इथं जे काही 2 पदं आहे। त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे तर ते आहे 6 ते 8 संदर्भात गणित आणि विज्ञान संदर्भात 1 पद, असे इथं 4 ते 5 पदांची जाहिरात सध्या बघा ह्या जी काही नगरपालिका आहे राहुरी संदर्भात तर त्या अनुषंगाने इथं जाहिरात सध्या आलेली आहे। तर आतापर्यंत आपण आपल्या ह्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला 70 ते 80 ज्या काही जाहिरात असेल तर त्या जाहिराती वेगवेगळ्या आस्थापनाच्या व्यवस्थापनाच्या सध्या प्रसिद्ध झालेल्या तुम्ही बघू शकता। त्या अनुषंगाने प्लेलिस्ट देखील सध्या बघा आपण टेलिग्रामवर दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर महत्त्वाचं बघा संपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करा, नक्की त्याच्यावरती रिप्लाय देऊ। तर सध्या पुढील आठवड्यामध्ये जवळपास या ठिकाणी जी काही पुढील प्रक्रिया असेल प्रेफरन्स लॉक संदर्भात जाहिराती या ठिकाणी एकंदरीत प्रसिद्ध होतील। त्यानंतर प्रेफरन्स लॉकची प्रक्रिया सध्या बघा मे बी इथं सुरू होऊ शकते। तर सध्या तरी ही महत्त्वाची अपडेट होती। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी पुन्हा भेटू आपण, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।